राजधानी दिल्ली झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले। शनिवारी सगळे कार्यक्रम पार पडले। तालकटोरा स्टेडियमच्या परिसरात जत्राही भरली। तरी पूर्णानुभव विचारात घेता अजून एखादी सनसनाटी कशी निर्माण झाली नाही असा विचार काही जण करत असतानाच अचानक विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या मंडळीच्या मदतीला धावून आल्या। रविवारी दुपारी असे घडलो आम्ही या राजकीय नेत्यांची वाटचाल उलगडणाऱ्या मुलाखतींच्या सत्रात आपल्या पक्षांतरांचे समर्थन करताना नीलमताई गोरे यांचे आधीचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर एका पदासाठी 2 मर्सिडीज असा सनसनाटी आरोप केला। त्यावर उद्धव ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। अनेक वर्ष डॉक्टर गोरे या स्वतःच उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्ती राहिल्या असल्याने अशा व्यवहारांमधील त्यांच्या मध्यस्थीबद्दल लगोलग काही आरोप झाले। नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी तर थेट हल्लाच चढवला। नीलमताई स्वतःच्याच गाडीचे टायर कार्यकर्त्यांकडून बदलवून घेतात असा आरोप पुण्यातून झालाय। त्यांना साड्याही द्याव्या लागतात असे कोणीतरी म्हटलं। खरं तर मूळ विषय हा होता की कधी काळी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून समाजवादी विचारांच्या झटणाऱ्या डॉक्टर गोरे यांनी वैचारिक उडी कशी मारली, कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत त्या कशा काय गेल्या आणि ठाकरे आडनावाच्या प्रभावामुळे त्यांनी असा ध्रुव बदलला असेल तर मग पुढे जाऊन उद्धव ठाकरेंना त्यांनी का सोडलं, त्यावर फार खोलात न जाता डॉक्टर गोरे यांनी हा विषय ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानातील मुतपाक खाण्यापर्यंत नेला। आता हे लक्षात घ्यायला हवं की डॉक्टर नीलम गोरे यांनी खूप उशिरा म्हणजे सुरत, गुवाहाटी, गोवा मार्ग रंगलेले शिवसेनेतील फुटीचे नाट्य संपल्यानंतर 7 जुलै 2023 ला तंबू बदलला आणि त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीचा देखील संदर्भ होता। घटनात्मक पदांवरील व्यक्तींना राजकीय अधिवेशनाचा वारा लागू नये किंवा पक्षांतर वगैरे या व्यक्ती अडकू नयेत हा अर्थहीन सुविचार झाला। मुळात अशी पदे बहुमतानुसारच मिळतात हे वास्तव्य आहे। त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे प्रति निष्ठा सिद्ध करताना संधी मिळेल तिथे उद्धव ठाकरे यांच्या कडव्या विरोधक आहेत हे दाखवण्याची राजकीय गरज डॉक्टर गोरे यांना वाटत असावी। त्यातूनच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही मर्सिडीजची आठवण त्यांना झाली असणार। याच कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी केंद्र मंत्री सुरेश प्रभू यांच्यातही अत्यंत मर्मभेद मुलाखती झाल्या। आपल्या राजकीय विरोधकांवर तुटून पडण्याची संधीही त्यांना होती। तथापि साहित्य संमेलनाचे गैर राजकीय व्यासपीठ राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी न वापरण्याचे भान त्यांनी बाळगले। तसेच ते डॉक्टर गोरे यांना जमले नाही। त्या अनाठही बोलल्या आणि 7 दशकांनंतर राजधानीत मराठी साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलणारे आयोजक मात्र अडचणीत आले। मोठी पदे मिळवण्यासाठी खरेच अशा महागड्या आलिशान गाड्या द्याव्या लागतात का वगैरे तपशिला जाण्याची काहीच गरज नाही। कधी काळी घरावर तुळशीपत्र ठेवून करावयाच्या जनसेवेचे साधन असलेले राजकारण आता चौक व्यवसाय झालाय। हे पैशाच्या देवाणघेवाणीचे, पेट्या व खोक्यांचे आरोप, आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला जड जाईल वगैरे शब्दात थेट धमक्या याकडे राजकारणातील पैशांच्या अतिरेक व्यापाराचे उदाहरण म्हणून पाहायला हवे। केवळ शिवसेनेच्या 2 फळ्या नव्हे तर पवार घराण्यात वाटप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेही वैयक्तिक पातळीवर अशा धमक्या रोजच देत असेल तरी एकदाची काय देवाणघेवाण झाली हे सांगून मामला मात्र संपवून टाकत नाही। त्याचे कारण म्हणजे इस हमाम में सब नंगे। अशा अवस्थेत सगळे एकमेकांची पोलखोल केली तर कुणालाच तोंड दाखवायला जागा राहणार नाही। तेव्हा अधूनमधून असे आरोप झाले की त्यावर प्रत्यारोप होणार। पॉलिटिकल ब्लॅकमेलिंगचा पुढचा अध्याय लिहिला जाणार। लोकांचे मनोरंजन होणार। या पलीकडे काही होईल असा भाबडेपणा बाळगण्यात काही अर्थ नाही। टायर पासून पाकिटापर्यंत आणि मर्सिडीज पासून साड्यापर्यंत आता राजकारण आलंय। निलेश राणेंनी तसं ते अंतर्वासांपर्यंत नेलंय। अजून काय बघावं लागेल हे येणारा काळच ठरवेल। आमचं विश्लेषण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या राजकारणावर नक्की व्यक्त व्हा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।